नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलचा इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे. ह्या प्रोमोत आपण पाहत आहोत नागराज आणि सचिन हे दोघंजण एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आलेले ह्या दोघांनी फोन केलेला असतो नागराजच्या मुलाला म्हणजे राजेशला. आता राजेशला ते फोन करून सांगू लागलेले आहे पुढे कसा कसा प्लॅन करायचा आहे आणि सुभेदारांना कसं उद्ध्वस्त करायचं आहे. सुभेदारांचा सगळ्यात वीक पॉईंट म्हणजे सायली आहे. सायलीवर फार जीव आहे त्यांचा. सायलीला जर काही झालं तर त्यांच्या एकदम काळजाला घाव लागल्यासारखं होईल, तर तू टार्गेट तिलाच ठेव असं ते दोघंजण सांगत असतात. आता सायलीला खरं खोटं करायला जायचं आहे प्रियाला भेटायला जेलमध्ये. तिथे गेल्यावर तिला जाब विचारायचं की तुला माहिती होतं की मी तन्वी आहे, मग तू एवढ्या दिवस काय सगळं लपवलं, या गोष्टीचं जाब विचारायचं आहे. पण ती जाऊ नये म्हणून इथे अर्जुन प्रयत्न करत असतो. सायली मात्र आता तावातावाने एकटीच निघालेली असते. आता तिला थांबवत तोही तिला म्हणू लागतो की मी तुझ्यासोबत येतो, प्लीज एकटीने जाऊ नको. तो तिच्या मागे धावत असतो. घरी कोणी नसतं, घराला कुलूप पण लावायचं असतं. तर सायली रागाने अंधारामध्येच पुढे निघून गेलेली असते. अर्जुन तिला थांबवत असतो आणि दरवाजाची लॉक लावत असतो. आता इकडे राजेशने त्याचा टार्गेट सेट केलेला आहे आणि तो अंधाराचा वापर करून स्वतःचा चेहरा लपवून निघालेला आहे सायलीचा जीव घ्यायला. सायलीवर घाव केला, सायलीवर वार केला की मिळवलंच आपण असा विचार करून सायलीच्या जीवावर तो उठलेला आहे. चला तर मग पुढे जे काही इंटरेस्टिंग असे गोष्टी घडणार आहे त्या पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.